सरवणकर साहेब, तुम्ही आज अर्ज भरलेला आहे, परंतु रॅलीमध्ये तुम्ही न येता थेट अर्ज भरून आला, काय विशेष कारण? कारण नाही, काही गोष्टी अशा होत्या का त्या त्रुटी राहिलेल्या होत्या. तो अर्ज बघायला गेलो. आता अर्थात तुम्हाला माहिती आहे, बरोबर 3 वाजता ते सगळं बंद होईल. हा सगळा एवढा जेव्हा आपण जनसमुदाय घेऊन जातो त्यावेळेला रस्त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत ह्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवाव्या लागतात. 3च्या पूर्वी अर्ज भरणं ही पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे अर्जात चेक करणं आणि त्याच्यात काही चुका आहेत का हे बघणं हे माझं काम आहे. सिद्धिविनायक मंदिरात होतो, ह्या ताई आपल्याला भेटल्या मला, आणि त्यांच्या लक्षात येईल बरेच रुग्ण असे असतात की त्यांची ऑपरेशन थांबलेली असतात. जवळजवळ दिवशी 700 ते 800 रुग्णांना आपण चेकद्वारे मदत करतो आणि अशा वेळेला ते सगळं टाकून येणं कठीण होतं. कालच्या दिवसात मला जाता आलं नाही आणि म्हणून सगळे जे मदतीचे अर्ज होते त्याच्यावर सह्या करून मी इथे आलो. मला कल्पना पण नव्हती का सगळे बंधू आपण इथे आहात, पत्रकार बंधू. मला तिथे अडवण्यात आलं याच्यावरच, त्या चौकाच्या इथे. मी म्हटलं याचा अर्थ, आणि काही तर कुठे कुठे भेटले होते आपल्यापैकी पत्रकार मित्र. उशीर झाला, दिलगिरी व्यक्त करतोय. काही आपल्याला त्रास झाला असेल तर माफी मागतो. उद्दिष्ट काही नव्हतं, उद्दिष्ट हेच होतं, वेळेवर जाऊन तो अर्ज भरला पाहिजे. बऱ्याच अफवा, म्हणजे आता मी यांच्याबरोबर मला कळलं जेव्हा आपण सगळे इथे आहात त्यावेळेला स्कूटरवरनं आलो, कारण गाडीत नेणं शक्य नव्हतं. मी तिकडनं परत आलो आम्ही दोघेजण. आणि हीच भावना की पत्रकारांबद्दल पूर्ण आमचा आदराची भावना आहे. त्यांना कुठेही काही म्हणजे चुकून आपल्याला कुठे जायचं नव्हतं, पण मला कल्पना नव्हती. मला तिकडे सगळा सैनिकांचा जनसमुदाय तिथे आला, त्यांनी गाडीत बसवलेलं, आम्ही चाललो. पुढे गेल्यानंतर कोणीतरी सांगितलं आपण सगळे पत्रकार शाखेत बसलात, म्हणून मी आलो. काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त. पण सरवणकर साहेब, तुम्ही अर्ज भरायला जाता, शाहिनांची भरण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुख नेते येतात, सदा सरवणकरांसोबत कोणी दिसत नाही. राजेश शिरवाडकर असतील, शिंदे किंवा आंबेडकर, जे काही अंशी भाजपावरती त्या मतदारसंघाचे नाराज लोक जे आहेत तीच तुमच्या सोबत दिसतात. काहीतरी अंतर्गत अडचणी. मला असं वाटतं ह्यांना नाराज हे स्वरूप न द्यायची. ही आमची सगळी पारंपरिक मित्रमंडळी आहेत. गेले जवळजवळ 40 वर्ष भारतीय जनता पक्ष आणि आम्ही युती म्हणून अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आणि सर्वच नेत्यांनी मला फोन करून सांगितलं, ज्या वेळेला सूर्यवंशीला ज्या वेळेला आमचा मेळावा झाला तिन्ही पक्षाचं, सगळे प्रमुख पदाधिकारी होते. आता मी इथे आलो, आम्ही वेळ दिलेली 10 वाजताची, आता वाजलेले जवळजवळ 1:30. वेळ खूप झालाय. बऱ्याच नेत्यांना अशा प्रकारे इतका वेळ थांबवून ठेवणं शक्य नव्हतं. आणि म्हणून हे माझ्यासाठी हे नेतेच आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्याच्यात नाराजीचा आणि असं काही. शेजारी श्रीकांत शिंदे अर्ज भरण्यासाठी जात आहेत, गेलेले होते मिलिंद देवरा, त्या तुमच्याकडे आले नाहीत किंवा तुम्ही सांगितलं गेलं होतं का त्यांना? श्रीकांत शिंदेना सांगितलं होतं, पण त्यांनी सांगितलं जर तुझं वेळेवर झालं तर मला फोन कर, मी येईल. आता त्यांचा जर तिथे भरून झाला असेल तर मग श्रीकांत शिंदे आम्हाला पुढे जॉईन होते. तुम्ही एबी फॉर्म हा तुम्हाला एक शिवसेनेचा धनुष्यबाणाचा एबी फॉर्म दिलेला आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही अपक्ष सुद्धा स्टँड बाय म्हणून भरून ठेवलाय. असे 2 फॉर्म भरावेच लागतात, ते भरतो आपण. अपक्ष म्हणून नाही भरलाय तो. मला एबी फॉर्म दिलं, सगळं साहित्य माझ्या शाखेत आलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद दिले. त्यानंतर ह्या सगळ्या प्रश्नात मला वाटतं की विशेष लक्ष देण्याची आवश्यकता. आणखी फॉर्म भरलेला आहे तुम्ही? 2 फॉर्म नाही भरायचे आहेत, आता आणखीन पण भरायचे आहेत. म्हणजे जे फॉर्म आहेत आम्ही फक्त त्रुटीने केली त्याची, आणि त्याच्यामध्ये काही चुका, कारण शेवटी बरेच अधिकारी नवीन आहेत, आमची काम करणारी मुलं सगळी नवीन आहेत, त्यामुळे अर्जावर नजर मारणं ही गरज होती. नाही, उमेदवारी अर्ज पक्ष आणि सोबत अपक्ष असं दोन्ही भरणार? नाही, उमेदवारी अर्ज पक्षाचाच भरलाय, अपक्ष म्हणून नाही. 2 अर्ज प्रत्येक उमेदवाराला भरण्याचा अधिकार असतो, आणि त्यामुळे 2 अर्ज त्यांनी घेतले आणि ते एबी फॉर्म सह घेतले. शिंदे साहेब, चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेले आहेत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील असं देखील ते म्हणालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ नेमका काय काढायचा? मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय? स्थानिक पातळीवरती जी मैत्री होणार त्यावरती लढत होणार का? आता ते कुठल्या उद्देशाने बोलले ते मला वाटतं ते प्रचंड मोठं नेतृत्व आहे, ते त्याच्यावरती मी काही भाष्य करणं बरोबर नाही. पण भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI ही महायुती आहे, त्यामुळे त्याला आणखी वेगळं स्वरूप आपण कशाला द्यायला पाहिजे. तुमच्यावर काही दबाव आहे का? गेले 2-3 दिवस चर्चा चालू आहे, वेगवेगळे लोक तुमच्या संपर्कात आहेत का? तुम्ही अर्ज भरून नये म्हणून कोणी तुमच्यावर दबाव टाकण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करताय का? हा दबाव आपण म्हणाल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव होता आहे, पण शेवटी मी हा जो मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघावर आणि तिथल्या जनतेवर मी आईसारखं प्रेम केलं.
30 वर्ष मी या मतदारसंघात काम करतोय. मतदारांनी सुद्धा मला भरभरून प्रेम दिलं आणि अशा वेळेला कोणी असं काही म्हणत असेल की काही तुम्हाला मागे घ्यायला पाहिजे, पुढे घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं सांगणाराने थोडा विचार करायला हवा. आणि माझी मानसिकता हीच आहे, या मतदारसंघात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या सहज भेटणाऱ्या उमेदवाराची गरज आहे. अशा प्रकारे जनतेची अपेक्षा आहे, मतदारांची अपेक्षा आहे, ती मी पूर्ण करतो. नेमका कुणाचा दबाव आहे तुम्ही? आता दबावाची सगळी यादीत जर इथे सांगायला गेलो तर अजून निवडणुका आहेत पुढे. पण शिवाजी पार्क मधनं काही दबाव आहे का? शिवाजी पार्क आता भागातून कुठून दबाव आला हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता त्या प्रश्नाची उत्तरही तुमच्याजवळ आहे. पण मी कुठल्याही दबावाला तसा घाबरत नाही, तुम्हाला माहिती आहे. शिवाजी पार्क मधल्या शेजाऱ्यांकडून दबाव आला असं नाही हो. सर, श्रीनिवास वनगा कुठेतरी नाराज आहेत पालघरमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे. 12 तासापासून ते कुणाच्या संपर्कात देखील नाही. तसं पाहता एकीकडे विश्वासाने ते आपल्या सोबत आले होते आणि त्यांना या ठिकाणी तिकीट नाकारल्यामुळे ते टीका देखील करतायत. काय होतं, ज्या वेळेला आपण निवडणुकांना सामोरे जातो त्यावेळेला पक्ष म्हणून पक्षाची भूमिका हीच असते की निवडून येणाऱ्या उमेदवाराला आपण तिकीट दिली पाहिजे. या अनेक सर्वे याच्यामध्ये होतात. या सर्वेमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही रिझल्ट येतात आणि मग पक्ष विचार करतो की आपल्याला निवडून येणारा उमेदवार दिला पाहिजे. त्या दृष्टीने काही ठिकाणी निर्णय घेतले जातात. 2 उमेदवारी अर्ज भरले त्याचा पूर्व काळजी घेतली असं दिसतं. कोणी नाही, तुम्ही 2 अर्ज नाही, भरले आता यापूर्वी जेवढ्या निवडणुका आपण लढवल्या तर मी 6 निवडणुका लढवल्या आहेत. या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण 2-2 अर्ज भरले जातात. त्यामुळे मला असं वाटतं ते काही विशेष असेल. एक शेवटचा प्रश्न. वनगा म्हणताय. अमित ठाकरे तुमचे शेजारी आहेत. लहानपणापासून तुम्ही लहानाचं मोठं होताना त्यांना बघितलंय. ते आता यावेळेला तुमच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहात. एक सिनियर म्हणून, त्यांच्यापेक्षा वयानं मोठे म्हणून त्यांना शुभेच्छा देणार का आपण? बघा, लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा प्रत्येक अधिकार आहे आणि शेजारी म्हणून जरी विरोधी कोणी असला तरी सुद्धा आपण एकमेकाला शुभेच्छा देतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी तर असं हेच म्हणेन की जे कोणी निवडणुकीला उभे आहेत त्या सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. सगळेच निवडून येऊत आणि ही लोकशाही आणखी सुदृढ बनवू. सर एक मिनिट सर, आज पोलिसांकडनं लोकशाहीच्या प्रतिनिधीला रॅली कव्हर करताना घाटकोपर मध्ये धक्काबुक्की झाली आहे पोलिसांकडनं. कसं पाहता याकडे? कारण वारंवार अशा घटना होत चाललेल्या आहेत. आता पुढे देखील इलेक्शनचं कव्हरेज आहे. अशा प्रकारे हे असे प्रसंग जे आहेत घडत जातील. कसं पाहता? लोकशाहीमध्ये हा एक तिसरा स्तंभ म्हणून आपण आपल्याकडे बघतो. अतिशय महत्वाची भूमिका ही आपण बजावतात. पोलिसांकडनं किंवा कोणाकडनंही पत्रकारांचा अवमान होता कामा नये याची काळजी प्रशासन म्हणून घेतली पाहिजे. आम्ही जे विविध पक्षामध्ये काम करतोय त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. पत्रकार हे सत्य लोकांसमोर पोचवतात, सत्य समाजासमोर आणण्याचं काम करतात. त्यांचा मान सन्मान आपण राखला पाहिजे. आपल्या लक्षात येईल, मी रॅलीच्या अर्ध्या ठिकाणी गेलो, मला कोणीतरी कानात येऊन सांगितलं की पत्रकार शाखेत थांबलेत. मी रॅली तशीच सोडून दिली आणि मी आलो. ह्याचा अर्थ असा होतो की आपला सन्मान, कुठेही अवमान होऊ नये ही आमची भावना आहे. मला राजेशजी म्हणाले आपल्याला जावंच लागेल. आमच्याकडे परत यायला गाडी नव्हती. त्या स्कूटरवरनं राजेशने स्कूटर चालवले आणि मी त्या स्कूटरवरनं बसून आलो. अर्थात हा एक सन्मानाचा भाग आहे, आपला आदर ठेवण्याचा भाग आहे आणि ही भूमिका सगळ्यांनी बजावली पाहिजे. सरवनकर जी हिंदी में जानना चाहते हैं, आपने कहा कि बहुत दबाव था आपके ऊपर नॉमिनेशन फाइल नहीं करने का, फिर भी आज आपने नॉमिनेशन फाइल किया है, क्या कहेंगे? देखिए, मैं महायुति का उम्मीदवार हूँ और जिनको भी यहाँ से चुन के आने का सपना है वो लोग दबाव डालने को कोशिश कर रहा था, लेकिन उनका कोशिश हमने तो आज फॉर्म भर भी दिया. तो आपको पता है कि महायुति के कई नेता है जो कह रहे थे कि अमित ठाकरे के लिए जगह बनाई जाए, आप नॉमिनेशन फाइल नहीं करें, उनको आप क्या जवाब देना? देखिए, मैंने अभी भी बताया कि यहाँ मतदार संघ में मेरी माँ जैसा संभाला करीबन 30 साल, और 30 साल के बाद अगर कोई मुझे बोलेगा कि माँ को छोड़ दो तो वो कोई पॉसिबल चीज है नहीं. जो छोड़ दो बोल रहे हैं उनको सोचना चाहिए ये आदमी ने कहाँ से काम किया. हर गली में, हर घर में, हर जगह जगह में हमने मतदाता के साथ रिलेशन बनाए. तो मुझे ऐसा लग रहा है कि सर ये भी चर्चा है कि आगे चल के आप विड्रॉ करेंगे क्या? क्या आप विड्रॉ करेंगे फॉर्म? ये हमने जो रैली निकाला या 9 बजे से आप है
इतनी जनता कोई रैली में आपने देखा है? तो अगर जनमानस और हमारे नेताजी युति अगर चाहती है कि चुन के आने वाला उम्मीदवार चाहिए तो मुझे जीतने तक लड़ना पड़ेगा। सर आखिरी सवाल, अमित ठाकरे युवा नेता के तौर पे आपके सामने है, क्या शुभकामना उन्हें देंगे? नहीं, मैं तो सब उम्मीदवार है उनको शुभकामना दिया। यंग पीढ़ी आना चाहिए आगे, लेकिन उसके लिए उनको पहला काम करना चाहिए। डायरेक्ट इलेक्शन नहीं होता है, आपको बहुत ग्रास रूट में समझ के लेना चाहिए पब्लिक की क्या मुसीबत है। तो मुझे ऐसा लग रहा है वो सारा उनको सीखना चाहिए, उसके बाद आने के बाद हमारा कोई आप निर्दलीय फॉर्म भरने वाले हैं क्या? काय के लिए? मेरे को पार्टी ने ये भी फॉर्म दिया और निर्दलीय के क्यों पूछ रहे भाई? थैंक यू सर। थैंक यू सर, थैंक यू सर। चला, अरे आता नको यार.